नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. उपमुख्यमंत्रीपद डेप्युटी सीएमशिप उपमुख्यमंत्रीपद हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे असं लोकांचं मत आहे. मागे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आणि एका माननीय महिला IAS अधिकाऱ्याचं शाब्दिक फोनवरून काहीतरी बाचाबाचा झाली. प्रशासनामध्ये या गोष्टी होत राहतात. प्रशासनाचा गाडा जर व्हायचा असेल तर असं थोडंफार होत राहतं. त्यामुळे त्यावेळी एक सूर मला ऐकायला भेटला की उपमुख्यमंत्रीपद म्हणजे ते RR पाटील हे माननीय महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय दिवंगत RR पाटील साहेब जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की अकॉर्डिंग टू सचिन केरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन हे जे युनिवर्स आहे, ही जी सोलर सिस्टीम आहे, या सोलर सिस्टीमचे दोन कमांडंट असतात. नेहमी दोन कमांडंट असतात. फर्स्ट कमांडंट सूर्य आहे. सन इज द फर्स्ट कमांडंट अँड मून इज द सेकंड कमांडंट. आणि प्रत्येक सिस्टीममध्ये ह्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. प्रत्येक सिस्टीम हा नियम फॉलो करते. मी काय म्हणालो की प्रत्येक सिस्टीम हा नियम फॉलो करते. फर्स्ट कमांडंट, सेकंड कमांडंट. सन इज द फर्स्ट कमांडंट, मून इज द सेकंड कमांडंट. सन इज द फर्स्ट कमांडंट आणि मून इज द सेकंड कमांडंट. उपमुख्यमंत्रीपद हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जरी लिहिलं गेलं नसेल तरी कॉन्स्टिट्यूशन हे एवढं प्रगल्भ आहे, एवढं पॉवरफुल आहे. आज जगातील सर्वात पॉवरफुल स्टेटमेंट जर कुठलं असेल तर ते आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये संकेत बरेच जागा बाबासाहेबांनी या लोकांसाठी रिक्त ठेवलेले आहेत. ज्या कॉन्स्टिट्यूशनलची जी एक फ्रेम आहे, जी चौकट आहे, तिच्या दायऱ्यामध्ये राहून, तिच्या डोमेनमध्ये राहून तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये कितीही अपग्रेडेशन करू शकता विदिन द आंबेडकर राईट लिमिट्स. बाबासाहेबांनी लिमिट्स आखून दिलेले. तर मला काय सांगायचं आहे माहिती आहे का, मुख्यमंत्री पद हे जर कॉन्स्टिट्यूशनल असेल का नाही, तर उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल आहे. का? कारण सीएमने पॉवर ऑफ ऑथोरायझेशन डिस्ट्रीब्यूट केलेली किंवा सीएमने पॉवर ऑफ ऑथोरायझेशन केलेली. तर सीएम कॉन्स्टिट्यूशनल असेल ना, तर डेप्युटी सीएमशिप हे सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दम देणं, राग देणं या गोष्टी सोडून टाका. त्या प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग असतो. त्या गोष्टी सोडून टाका, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. पण लोकांनी निवडून दिलेला जनतेचा प्रतिनिधी एखादं काम थांबवू शकतो ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन. काय? लोकांनी निवडून दिलेला तो कोण एरा नाही, तो डेप्युटी सीएम आहे आणि रुलिंग पार्टीचा नेता आहे. तो काम अडवू शकतो. त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव अर्थातच लोकांना माहीत आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन केरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर लोकांनी हे पुस्तक वाचावं, वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.